नमस्कार, मी उमा शिंदे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. 11वी प्रवेशासाठीची सीईटी रद्द, उच्च न्यायालयाचा निर्णय, विद्यार्थी व पालकांना दिलासा. कोरोनामुळे असंघटित पेंटर चित्रकारांना मोठा फटका, शासनाकडून निधीची मागणी. गुंठेवारीचे दर शासनाकडून निश्चित, मनपाकडून प्रस्ताव देण्याचे आवाहन. विविध मागण्यांसाठी कोलते टाकळी ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन. आता सविस्तर बातम्या. 11वीच्या प्रवेशाकरिता उच्च न्यायालयाने मध्यस्थी करीत सीईटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच या आशयाचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे राज्यातील 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित मूल्यांकन करून निकाल लावण्यात आला. त्यामुळे 11वी प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य करण्यात आली होती. सीईटी साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने 2 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती. 11वी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. या परीक्षेतल्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार होता. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील त्यांना 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार होते. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल आणि जे विद्यार्थी ही सीईटी देणार नाहीत त्यांचे मूल्यमापन 10वीच्या गुणांच्या आधारावर केले जाईल असे सांगण्यात आले होते. कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे हे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला या प्रकरणी हस्तक्षेप करावा लागला. इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली. 11वी सीईटी न घेता इयत्ता 10वीच्या गुणांच्या आधारावर मुलांना 11वीसाठी प्रवेश द्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. कॉम्पिटिशन ती म्हणतात तशा ऍडमिशन साठी जरी असली तरी पण आपले नियम निकष असतात, त्यानुसार आपण ऍडमिशन घेऊ. कारण प्रत्येक वर्षीचं प्रोसिजर आहे, त्यामुळे प्रत्येक वर्षीचं प्रोसिजर ठरलेलं आहे. त्या माध्यमातून आपण प्रोसिजरच्या माध्यमातून ऍडमिशन सुरू करू. आज सीईटी संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये आता आमच्याकडे जेव्हा कॉपी आहे त्याचा आम्ही अभ्यास करू आणि मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जे निकाल दिला त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या निकाल स्वागतच केलं पाहिजे. काय त्याचं बघू आपण त्याच्याकडून. नहीं, माननीय उच्च न्यायालय ने जो ये आज सीईटी रद्द करने का और दूसरा जो है वो इंटरनल असेसमेंट को जो है वो ग्राह्य धरने का जो निर्णय लिया है उसके ऊपर मैं इतना ही कहना चाहूंगी कि राइट नाउ हमारे पास अभी तक उसका रिजल्ट की कॉपी नहीं आई है. जैसे आएगी उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे. लेकिन आज की जो परिस्थितियां है, जैसा हम पिछले साल से जानते हैं कि पिछले साल में एडमिशन के लिए लगभग दिसंबर तक एडमिशन चला, फिर 2-3 महीने बच्चों को पढ़ाई के लिए मिले. हम ये चाहते थे कि इस साल जल्द से जल्द प्रोसीजर हो और बच्चों का एडमिशन मिले और इस साल उनका कोई नुकसान नहीं होना चाहिए, हमारी कोशिश थी. साथ ही साथ 11वीं के जो थे जो 10 के जो असेसमेंट के लिए सीबीएसई के लिए कुछ लोग सुप्रीम कोर्ट में गए थे, तो माननीय सर्वोच्च न्यायालय ने भी यही कहा था कि ये जो असेसमेंट किया है वो सही है. महाराष्ट्र में भी आपको पता है कई जगहों पे पूर आए थे, तो बच्चों का कहना था कि हम सीईटी का फॉर्म उस समय भर नहीं पाए थे. लॉकडाऊनमुळे पेंटर व चित्रकारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पेंटर व चित्रकारांमार्फत शासनाकडून आर्थिक मदत मिळावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. मार्च 2020 पासून कोरोना या महाभयंकर साथीला सुरुवात झाली. तेव्हापासून शहरातील हातावर काम करणारे पेंटर चित्रकार यांचा व्यवसाय पूर्णतः बुडाला. चित्रकार पेंटर वर्गातील कुटुंबियांची प्रचंड उपासमार सुरू आहे. आता उपासमार सहन करण्याच्या मर्यादा देखील संपल्या असून लोककलावंतांच्या धर्तीवर पेंटर वर्गाला राज्य शासनाने आर्थिक सहाय्य करून उपासमार थांबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कलावंतांना नेहमीच मदत केल्याची उदाहरणे आहेत. त्यांचाच वारसा जपून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुभाष सूर्यवंशी, नंदकुमार जोगदंड, पंजाबराव मोरे, दिनकर सरदार, मिलिप स्वामी, कैलास मगरे, श्याम सावरे, सय्यद अहमद, आरेफ काझी, भाऊसाहेब चव्हाण, संजय पान पाटील यांची उपस्थिती होती. जे कलाकारांचं जे काम असतं ते डिजिटलायझेशनमुळे बरंच कमी झालेलं आहे. जे सरकारी खात्यामध्ये जे काम निघतं त्याच्यामध्ये डिजिटलमुळे बरेच पेंटर लोकांचं हस्तकलेचे जे काम आहे ते कमी झालेलं, ते सरकारने ते वाढवावं
त्याच्यानंतर जे कलाकार 60 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय झालेलं आहे, ज्यांचं ते काम करू शकत नाही, तर त्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही सगळे इथं हजर राहिलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35-40 हजार पेंटर आहेत, कलाकार जे हस्तकलाकार आहेत आमच्यासारखे जे काम करणार, हे सगळ्यांच्या वतीने आम्ही हे निवेदन सादर केलेलं आहे. या काळामध्ये डिजिटलमुळे आधीच तर पेंटर लोकांचं कंबरडं मोडलं होतं आणि त्यानंतर हे लॉकडाऊन झालं, त्याच्यामुळे तर हालाचे बेहाल झाले. खायला घरात दाणे नाही, अन्न नाही, इतकी बिकट परिस्थिती या लॉकडाऊनमुळे झालेली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे इतर कलाकारांना किंवा इतर लोकांना याचा फटका बसला आणि सरकारने त्यांना मदत केली, त्याप्रमाणे आम्हालासुद्धा काही आर्थिक मदत, कामाच्या माध्यमातून मदत केली पाहिजे, असे आमची प्रमुख मागणी आहे. आणि माझ्यासारखे जे वृद्ध आयुष्यभर पेंटिंग काम केलं, आता हातपाय थकले, तर आम्ही काम करू शकत नाही, पण आम्हाला उपजीविकेसाठी काही ना काही तर पाहिजेच ना. तर त्याच्यासाठी आम्हाला काही मासिक मानधन या सरकारनं चालू करावं, अशी आमची हात जोडून विनंती आहे. मुद्दे मांडलेत, तर आमचे मुद्दे असे आहेत की जी काही आमची पारंपरिक जी कला होती, जी हस्तकला होती, हे हस्तकला पेंटर या लॉकडाऊनमुळे उपासमारीच्या याच्यामध्ये आलेले आहेत. घराचा किराया, हाताला काम नाही, जगायचं कसं, या अनेक समस्यांनी ग्रासलेले आम्ही हे पेंटर लोक आज इथे एकत्र येऊन आमचं जे निवेदन दिलं, त्या निवेदनाच्या मुख्य मागण्या आम्ही त्याच्यामध्ये सादर केलेल्या आहेत की या आधुनिक एकतर आम्हाला डिजिटलचा मार्ग, त्याच्यामध्ये या लॉकडाऊनमुळे आज आमचं पूर्ण कंबरडं मोडलेलं आहे, दुकान बंद पडलेले आहेत, आमचे व्यापार, आमचं हातचं काम थांबलेलं आहे, आमच्या हाताला काम नाही, आम्ही जगायचं कसं, आम्ही आमची ही जी कला संस्कृती ही पाळण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचं पूर्ण योगदान दिलेलं आहे. आणि आज आमच्यासमोर या लॉकडाऊनमुळे आणि डिजिटलमुळे आज अक्षरशः आम्हाला जागावं की मारावं ही परिस्थिती आमच्यासमोर आली. निवेदन सादर केलेलं आहे, ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व पेंटर लोकांना काही गव्हर्नमेंटकडून मदत मिळावे या हेतूने आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. आणि असंच आम्ही बार हे पुढे येणारच आहे. तरी आमच्या मागण्या मान्य कराव्या. शासनाच्या बदली धोरणाविरोधात शासकीय परिचारिका संघटनेच्या परिचारिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काळ्या फिती लावून निदर्शने करून रोष व्यक्त केला. शासनाच्या बदली धोरणाविरोधात शासकीय परिचारिका संघटना औरंगाबाद यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे निदर्शने करण्यात आली. त्यांच्या मागण्यांसाठी काळ्या फिती लावून परिचारक व परिचारिकांनी काम केले. मंगळवारी सकाळी घाटी रुग्णालय परिसरात करण्यात आलेल्या या आंदोलनाविषयी संघटनेच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रभर परिचारिका आज बदल्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. 2005चा जो कायदा आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा, ती दर 3 वर्षाला बदल्या झाल्याच पाहिजे. परंतु परिचारिका ह्या कुठल्याही आर्थिक टेबलवरती काम करत नाही, कुठल्याही आर्थिक गोष्टीशी परिचारिकांचा संबंध नाही. रुग्णसेवा देणे हेच आमचं कर्तव्य समजून आम्ही काम करत असतो. आम्ही कुठेही भ्रष्टाचाराशी आमचा संबंध नसताना आमच्या ज्या बदल्या आता शासन करत आहे त्या बदल्याला विरोध म्हणून आज हे आंदोलन होत आहे. जर शासनाने आमच्या या आंदोलनाची नोंद घेतली नाही तर आम्ही कधीही काम बंद आंदोलन करू आणि हे आंदोलन महाराष्ट्रभर असेल. दिवसभर नाही आहे, हे फक्त आंदोलन आत्तापुरतं आहे. हे शासनाला आम्हाला दाखवून द्यायचं आहे आमची एकजूट. जमियत उलमाए हिंद व गंगापूर शहरातील नागरिकांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली होती. या फेरीच्या माध्यमातून जमा झालेली मदत पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आली. जमियते उलमाए हिंद व गंगापूर शहरातील नागरिकांकडून कोकणातील पूरग्रस्त चिपळूण, खेड, रत्नागिरी, सांगली, सातारा येथील पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी पूरग्रस्तांना मदत फेरीचे आयोजन करण्यात आले. जमियते उलमाए हिंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी गंगापूर शहरातील एक मिनार चौक, भाजी मंडई, राजीव गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, जिजामाता चौक, गंगापूर पोलीस स्टेशन परिसरातील सर्व व्यापारी व नागरिकांकडून पूरग्रस्तांसाठी मदत निधी जमा केली. गंगापूर शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या मदत निधीमध्ये भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी जमियते उलमाचे मौलाना सय्यद युसुफ, मौलाना अशफाक, मौलाना रहीम, मौलाना तल्हा, कारी आजम, शाकेर चाऊस, अख्तर सय्यद, अजहर सिद्दीकी, मोहम्मद बकोदा, मसूद खान, साजिद पठाण, कयूम भाडांगे, नदीम बागवान, अलीम चाऊस,
सरवर जहुरी, बाबा फिटर यांच्यासह आदींची उपस्थिती होती। वसीम सय्यद, गंगापूर तालुका प्रतिनिधी। खासदार इम्तियाज जलील यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला। खासदार सय्यद इम्तियाज जलील यांचा वाढदिवस गर्दी न करता गरीब वस्तीत व झोपडपट्टीत जाऊन अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे। नागरिकांच्या हाताने केक कापून आपल्या आवडत्या नेत्याच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला। आयजे हेल्प डेस्कच्या वतीने खासदारांचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी हेल्प डेस्कचे संचालक मोहम्मद शोएब, शारेख अन्सारी, नवाज कुरेशी, जावेद खान, आकिब शेख, शफीक शेख, नमीर शेख, अब्दुल रहमान आदी उपस्थित होते। खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त घाटी रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांच्यासह MIMचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। घाटी अस्पताल में मरीजों के अंदर फ्रूट तकसीम किए गए। हम आपको बता दें कि हमारे खासदार, हमारे कायद ने अपनी सालगिरह को पटाखे या किसी और किस्म की फजूल बातों में ना वक्त ज़ाय करते हुए, ना पैसा ज़ाय करते हुए इस बात के आदेश दिए थे कि अपने हर काम समाज को फैज़ पहुँचाने के, फ़ायदा पहुँचाने के करे। इसीलिए आज उनके आदेश पर आज औरंगाबाद मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की सिटी यूनिट यूथ विंग जो है तो घाटी अस्पताल में ज़रूरतमंदों को फ्रूट तकसीम करने आई है। हम घाटी अस्पताल में आके तमाम गरीबों को, मरीजों को फल वाटप किए और उन्होंने, उन मरीजों ने, उनके साथ के रिश्तेदारों ने खासदार साहब का शुक्रिया अदा किया। खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद चौक येथे गरीब लोकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। पैठण गेट येथील समतानगर येथे कार्यकर्त्यांच्या वतीने खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त स्टेशनरी किटचे वाटप गरीब विद्यार्थ्यांना करण्यात आले। लेबर कॉलनी परिसरातील बैतुल यतीम या मदरशांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या किटचे वाटप करण्यात आले। MIM पक्षाच्या पश्चिम शहर विभागाच्या वतीने पैठण रोडवरील वृद्धाश्रमामध्ये फराळाचे वाटप करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, वाजिद आयुब जागीरदार, हाजी समीर कुरेशी, शेख अनीस, अशफाक पठाण, राजू पठाण, हाशम चाऊस, शेख शोयब आदींची उपस्थिती होती। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के लाड़के नेता और महाराष्ट्र सदर व MP इम्तियाज जलील साहब की आज सालगिरह है। सालगिरह के मौके पे आप सब जानते हैं कि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के पास अपना एक विज़न है। वो हमेशा गरीबों को, ज़रूरतमंदों को और समाज के दबे कुचले तबके को साथ लेकर चलना चाहती है। आज MP इम्तियाज जलील साहब की सालगिरह के मौके पर औरंगाबाद सिटी यूनिट की जानिब से 4 प्रोग्राम रखे गए थे, जिसमें एक वृद्ध आश्रम में हमने सुबह उन लोगों के साथ नाश्ता किया। आज हमारे आज़ाद चौक पर वाजिद जागीरदार और उनकी पूरी टीम की जानिब से जो हमारे समाज के छोटे छोटे ज़रूरतमंद लोग हैं उनको छतरियाँ, तकरीबन 101 छतरियाँ जो है तो डिस्ट्रीब्यूट की जा रही है। इसके बाद हमारा एक प्रोग्राम है कि हम बैतुल यतीम में जो ऑर्फनेज है, यतीम खाना है, वहाँ पर बच्चों को स्टेशनरी प्रोवाइड करेंगे। और जैसा कि हमारे शहर सदर साहब ने जो प्रोग्राम तय किया था कि टोटली जो है तो इम्तियाज जलील साहब के जन्मदिन के मौके पर ऐसा कोई फजूल प्रोग्राम ना किया जाए, पटाखे हो या कोई भी चीज़ जिससे आवाम को तकलीफ़ हो, ऐसा प्रोग्राम रखा जाए जिससे आवाम को फ़ायदा हो। और खासदार इम्तियाज जलील साहब का भी कहना ये है कि सोशल एक्टिविटीज़ की जाए, ना कि राजकारण किया जाए। तो आज अल्हम्दुलिल्लाह औरंगाबाद शहर MIM यूनिट की तरफ से 4 अच्छे बड़े प्रोग्राम रखे गए थे, जिसमें से एक हमने मौलाना आज़ाद चौक अल्तमश कॉलोनी के नौजवानों की तरफ से एक प्रोग्राम रखा था, जिसमें 101 छतरी बड़ी, जो हमारे चमार भाई है जो काफ़ी दिनों से, कई सालों से जो है तो मुस्लिम एरिया में आके जो खिदमत करते हैं, तो आज हमने इम्तियाज जलील साहब के जन्मदिन के मौके पर हमने उनको आज तोहफा दिया। वो जो धूप में बैठते हैं उसको छाँव के लिए उनको दिया, और जो लोग हाथ गाड़ी पे धंधा करते हैं और जो धूप का उनको सामना करना पड़ता है, जैसे कि बारिश का मौसम भी है, तो इसी के चलते हमने इन सबको जो है तो MIM यूनिट, सिटी यूनिट की तरफ से फ्री में छाता दिया गया। धर्मांतरित ख्रिस्ती समाजाचा मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यात यावा या आशयाचे निवेदन कॅथोलिक सभासदांच्या वतीने
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना देण्यात आले. कॅथलिक सभा औरंगाबाद शाखेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 10 ऑगस्ट 1950 रोजी माजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राज्यघटनेत बदल करून जी बंदी घातली आहे या विरोधात आम्ही आजचा दिवस राष्ट्रीय विरोधक दिन म्हणून साजरा करत आहोत. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ख्रिश्चन समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली. यावेळी डॉक्टर राजीव इंगळे, फिलिप दुशिंग, पास्टर जगन्नाथ गोंडा, प्रकाश देहाड़े आदींची उपस्थिति होती. नेशनल प्रोटेस्ट डे आज का 10 अगस्त है और इस दिन हमारे जो पिछड़े वर्ग के जो ईसाई और मुस्लिम बंधु थे, इनके अधिकार जो है वो हनन किए गए. इसीलिए हम हमारी जो अलग अलग संस्थाएं हैं वो सारे भारत भर में ये दिन में सम्माननीय मोदी साहब जी को नेशनल प्रोटेस्ट डे का निवेदन देते हैं, जो हम हर एक कलेक्ट्रेट ऑफिस से भेजते हैं. वो आज हमने किया है और आज तक न्याय मिला नहीं है. हमारा निवेदन है कि सरकार ने हमें हमारे जो हक है जो कुंठित किए गए हैं उस हक को मिलाकर देना चाहिए. इसके लिए हम सुप्रीम कोर्ट में भी एक याचिका 2004 में हमने दायर की थी, जो याचिका आज तक चल रही है. 2004 से आज 2021 आ गया, लेकिन हमें न्याय नहीं मिल रहा है. रंगनाथ मिश्रा आयोग, इनका भी सरकार ने गठन किया था. उन्होंने बहुत अच्छी स्टडी करके उनकी जो सिफारिशें हैं जो हमारे हक के लिए लागू करनी चाहिए, वो उसका ब्यौरा सम्माननीय पंतप्रधान ऑफिस और सुप्रीम कोर्ट दोनों को दिया है. लेकिन वो सिफारिशें भी हमारी वैसी ही रखी गई है जिसके ऊपर हमको आज तक कोई न्याय मिला नहीं. इसलिए हम चाहते हैं कि हमारी ये जो विनती है सरकार अच्छी तरह सोचकर हमें हमारे जो हक है वो देना चाहिए. गरवारे कंपनीने उभारलेल्या अत्याधुनिक बाल कोविड केअर सेंटर व जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी आलेल्या मुलांची भीती दूर व्हावी यासाठी गरवारेने उभारलेल्या कोविड सेंटरच्या भिंतींवर डोरेमॉन, टॉम अँड जेरी, मिकी माऊस सह जंगल बुक मधील 80 चित्रे लावली आहेत. त्यामुळे आपण हॉस्पिटलमध्ये आलो आहोत असे मुलांना वाटतच नाही. इथे 4 LED टीव्ही देखील लावण्यात आले आहेत. गरवारे कंपनीचे संचालक SV आमलेकर आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी हे सेंटर चालवण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या सेंटरमध्ये मुलांसाठी स्वतंत्र 4 विभाग, पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह, रोज 130 सिलेंडर ऑक्सिजन मिळेल इतका लिक्विड ऑक्सिजन प्लांट, भिंतीवर चित्रे, 4 LED टीव्ही, 72 डॉक्टर्स, CCTV, औषधी व इतर साहित्य ठेवण्यासाठीची स्वतंत्र व्यवस्था आहे. मुले हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर घाबरतात, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये आलो आहोत असे वाटू नये असे वातावरण तयार केले आहे. मुलांच्या आवडीची सर्व चित्रे लावून त्यांचे मन रमेल असे वातावरण इथे तयार करण्यात आले. या सेंटरमध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांवर उपचार केले जातील. मुलांसोबत एका पालकाची राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. साधारण 40 पालक राहू शकतील अशी व्यवस्था इथे करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गरवारेच्या मदतीने 125 बेडचे कोविड रुग्णालय उभारून ते चालवण्यासाठी मनपाच्या ताब्यात दिल्याची माहिती श्रीकृष्ण आमलेकर यांनी दिली. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत रहा ADN. Franzelian School of Excellence conducted various activities from 21st June to 14 July 2021. Across the grades, students performed various asanas to emphasize the importance of yoga and physical exercises in daily life. Through solo singing, children learned to express their feelings and ideas. There was a wide variety of solo dance performances with simple rules. For Maths Master,
Every student was given a set of MCQs which had to be completed in 40 minutes. The most momentous occasion was the offline investiture ceremony conducted in the school auditorium to entrust hope, faith and mental the responsibility to the newly appointed student leadership squad. The oath taking ceremony was led by the principal in the presence of staff and management. जब भी गोल्ड लोन का ख्याल आए तो मुथूट फाइनेंस का ही नाम आए. कॉल कीजिए 1-800-313-1212. जो पुण्यात राहतो तो पुणेकर, जो मुंबईत राहतो तो मुंबईकर, जो नाशिकचा तो नाशिककर, जो नागपूरचा तो नागपूरकर. पण आपली आवडती गाडी जो न विसरता आवर्जून बघतो तो वाजवाकर. रिमोट घ्या हातात लवकर, आवडत्या गाण्याच्या तालावर ठेका धर आणि होऊन जा तुम्ही वाजवाकर. मी आहे दिल से वाजवाकर आणि तुम्ही माझं आवडतं मराठी म्युझिक चॅनल झी वाजवा क्षण गाजवा. बिजनेस में पैसा तो बहुत बनता है, लेकिन पैसा आ जाए या कल पेमेंट तो अभी करनी पड़ती है ना. मुथूट फाइनेंस गोल्ड लोन की ओवरड्राफ्ट फैसिलिटी. जितना पैसा चाहो ये झट से अपने अकाउंट में ट्रांसफर कर लीजिए. आप भी 1-800-313-1212 पर कॉल करिए. करोड़ों का गोल्ड लोन लीजिए चुटकियों में. मस्त पाऊस पडतोय. आता गरमागरम चहा आणि भजी सोबत हवी आहे फक्त माझ्या फेवरेट गाण्यांची प्लेलिस्ट. मग काय, हातात घे रिमोट लवकर, आवडत्या गाण्यांच्या तालावर ठेका धर आणि होऊन जा तूही वाजवाकर. मी आहे दिल से वाजवाकर, माझं फेवरेट मराठी म्युझिक चॅनल झी वाजवा क्षण गाजवा. देखो भाया, वक्त बर्बाद तो पैसे बर्बाद. छोटा सा शोरूम था अपुन का, अगर सपने बहुत बड़ी. बिजनेस को बढ़ाने के लिए पैसे चाहिए होते ना, तो सीधा मुथूट फाइनेंस के पास पहुंचा. 4 करोड़ का लोन लिया चुटकियों में. ना किसी की चिक चिक, ना कागजी कार्रवाई की झिक झिक. तब से बिजनेस जो है वो 4 गुना आगे बढ़ गया है. आप भी 1-800-313-1212 पर कॉल कीजिए. करोड़ों का गोल्ड लोन लीजिए चुटकियों में, अभी एकदम शान से. नमस्कार, मैं डॉक्टर प्रकाश कांकरिया, नेत्रतज्ञ, लेझर शस्त्रक्रिया विशेषज्ञ, साई सूर्य नेत्र सेवा अहमदनगर, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटना आणि राष्ट्रीय अध्यक्ष रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी इंडिया. आज तरुणांना विशेष करून चष्मा असल्यामुळे, दृष्टिदोष असल्यामुळे त्यांना आयुष्यामध्ये बऱ्याच संधींना मुकावं लागतं. विशेष करून ज्यांना सैन्यात जायचं आहे, ज्यांना पोलीस भरती आहे, MPSC UPSC परीक्षा आहे, पर्सनॅलिटी ओरिएंटेड जॉब्स आहेत, अशा खूप ठिकाणी या युवकांना या चष्म्यामुळे नकार मिळतो आणि त्यांचं आयुष्याचं सगळं स्वप्न विरघळून जातं. त्याचप्रमाणे युवतींना विशेष करून ज्या तरुणी आहेत त्यांना चष्म्यामुळे लग्नाला नकार मिळतो. चष्मा हा आपल्या कुंडलीमध्ये मंगळ असल्यासारखा लोकांना वाटतो आणि त्या मुलीला चष्मा आहे, आपल्याला ती मुलगी नको, असं सहज गणित आयुष्याचं मांडलं जातं. ह्या चष्म्यामुळे खूप लोकांच्या, तरुणांचं जे स्वप्न आहे हे भंगतं आणि म्हणून आपण आता मुद्दाम साई सूर्य नेत्र सेवाच्या ह्या 35 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण दरवर्षी वर्धापनदिनी अशा तरुणांसाठी आणि तरुणींसाठी ज्यांना चष्मा आहे आणि दृष्टिदोष आहे अशा युवकांसाठी आपण मुद्दाम हे लेसर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर हे विशेष करून मागील 35 वर्षापासून आपण राबवतो आहोत. ह्या वर्षी हा 15 ऑगस्ट हा साई सूर्य नेत्र सेवाचा 36वा वर्धापन दिन आहे. या वर्षीही हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, कारण ह्या उपचार पद्धती अतिशय खर्चिक असतात आणि इतर वेळेस सामान्य माणसांना ह्या उपचार पद्धती शक्य होत नाही. म्हणून या शिबिराच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त सवलत या युवकांना आणि युवतींना देऊन त्यांचा चष्मा हा दृष्टिदोष कायमचा घालवणे आणि ह्यामध्ये विशेष करून आपण कॉन्टुरा ही जगातील सर्वात अत्याधुनिक लेझर उपचार पद्धती आहे, त्याचा आपण या शस्त्रक्रियेसाठी उपचार करण्यासाठी
त्याचा वापर करतो आणि एका छताखाली 16पेक्षाही जास्त विविध उपचार पद्धती ज्या चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी असणारी भारतातील ही पहिली संस्था आहे आणि -0.5 पासून -32. ब्रेक नंतर आपले स्वागत. फुलंब्री तालुक्यात कोलते टाकळी या गावात प्रहार संघटनेच्या वतीने पाण्याच्या टाकीवर चढत विविध मागण्यांसाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील कोलते टाकळी येथे विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून सोमवारी तब्बल 7 तास शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. यातील काही मागण्या लवकरच मंजूर करण्यात येतील असे आश्वासन तहसील प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. कोलते टाकळी येथे 69 लाभार्थ्यांचे शौचालयाचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे. जलकुंभाची दुरावस्था झाली असून ते पाडून नव्याने बांधून शुद्ध पाणी पुरवठा करावा. मंजूर झालेले 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करून तात्काळ वीज पुरवठा करण्यात यावा. तसेच त्याचे मजबूतीकरण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते राहुल काकडे, कल्याण काकडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. सकाळी 10 वाजता सुरू झालेले हे आंदोलन सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू होते. कार्यकर्त्यांनी पेट्रोल भरलेली कॅन सोबत नेली होती. दरम्यान याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद पवार यांच्यासह पंचायत समिती, तहसीलचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर व त्याच्या ठेकेदार असलेल्या भावाला 90,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जमिनीचा रेखांकन नकाशा तपासायचा आणि डिमार्केशन नकाशा तयार करून घेण्यासाठी पैठण भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरने 90,000 रुपयांची लाच मागितली. भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअरच्या ठेकेदार भावानेच लाच स्वीकारली. या प्रकरणी पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्वेअर अनिल विष्णू सावंत आणि त्याचा भाऊ सचिन विष्णू सावंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद येथील एसीबी पथकाने ही कारवाई 9 ऑगस्टला केली. तक्रारदार हे स्थापत्य अभियांत्रिकी सल्लागार आहेत. त्यांच्याकडे आलेल्या पक्षकार यांनी कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रूपांतर करण्यासाठी आणि जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही
हे पाहून डिमार्केशन नकाशा तयार करून देण्यासाठी 90,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। यातील 45,000 रुपये यापूर्वी दिले आहेत, तर भूमी अभिलेख सर्वेअर अनिल यांनी आपले भाऊ सचिन सावंत यांच्याकडे यातील उरलेली रक्कम देण्यास सांगितल्याचे कबूल केले। यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मदेव गावडे, रूपचंद वाघमारे, गणेश ध्रोकट, सुनील पाटील, दिगंबर पाठक, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज समर्थ बूथ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पक्ष विस्तार कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी जास्तीत जास्त महिलांना जोडून महिला मोर्चाची ताकद कशी वाढवता येईल आणि भारतीय जनता पक्ष सर्वश्रेष्ठ कसा बनेल या संदर्भात त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रभारी महिला मोर्चा प्रणिता चिखलीकर, प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष माधुरी आदवंत, प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, शहर अध्यक्षा अमृता पालोदकर, शहर उपाध्यक्ष मनीषा भन्साळी, साधना सुरडकर, लता दलाल, संध्या कापसे तथा सरचिटणीस, चिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आदींची उपस्थिती होती। व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीची विस्तारित बैठक गांधी भवन येथे पार पडली। 16 ऑगस्ट रोजी प्रदेश काँग्रेस कमिटीचा व्यर्थ न हो बलिदान हा कार्यक्रम औरंगाबाद येथे पार पडणार आहे। ही विभागीय स्तरावरील बैठक होणार असून त्या बैठकी संदर्भात व बूथ कमिटी, शासकीय तालुका कमिटी, जिल्हा शासकीय कमिटी, विशेष कार्यकारी अधिकारी या महत्त्वाच्या मुद्द्यावर जिल्हा काँग्रेस कमिटी यांची विस्तारित बैठक पार पडली। या बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। त्या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, विलास अवताडे, नामदेव पवार, भाऊसाहेब ठोंबरे, इब्राहिम पठाण, सुरेखा पानखडे, रवींद्र काळे, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब पाटील जगताप, राहुल सावंत, अनिल सोनवणे, जगन्नाथ काळे, विनोद तांबे, अनिल श्रीखंडे, भास्कर घायवट, रामराव शेळके व अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। कोल्हापुरातील विवाहितेने तिच्या 6 वर्षीय मुलासोबत घर सोडून औरंगाबादेत निघून आली। तिचा माग घेत तिच्या पतीने औरंगाबाद गाठत स्थानिक पोलिसांकडे तिला शोधण्याची मदत मागितली आहे। कोल्हापूर येथील विवाहिता आपल्या एका 6 वर्षाच्या मुलासह प्रियकरासोबत औरंगाबाद येथे पळून आल्याची माहिती विवाहितेच्या पतीने एडीएन न्यूजशी बोलताना दिली। याविषयी सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर पेठ वडगाव येथून 16 जुलै रोजी ती विवाहिता तिच्या प्रियकर सौरभ पाटील याच्यासोबत औरंगाबाद येथे पळून आली। ही तक्रार त्या विवाहितेच्या पतीने वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसांनी मिसिंग कंप्लेंट घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील मॅडम करीत आहेत। या घटनेची सविस्तर माहिती विवाहितेच्या दिराने एडीएन न्यूजशी बोलताना दिली आहे। शरद पाटील कोल्हापूरवरून आलो आहे औरंगाबादमध्ये। आमची रिलेटिव्स मिसिंग आहेत, तर ते कोल्हापूरवरून 16 तारखेला 16/7/2021ला ते मिसिंग आहेत। त्यांची आम्ही कंप्लेंट कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे। तर ते कोल्हापूरवरून सातारा, पुणे असे करत औरंगाबाद या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शोधासाठी आम्ही औरंगाबादमध्ये आलेलो आहोत। औरंगाबादमध्ये बाबा चौक या ठिकाणी त्यांनी बसमधून उतरले। त्याच्यानंतर आम्ही ते बाबा चौक क्रांती पोलीस चौकीच्या हद्दीत येतं, त्या ठिकाणी आम्ही जाऊन चौकशी केल्यानंतर तिथल्या पोलिसांनी आम्हाला योग्य ते सहकार्य केलं। खुलताबाद वेरूळ रस्त्यालगत एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ घाटातील वनक्षेत्रात चांगोबा घाट परिसरात आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। सदरील व्यक्तीचा मृत्यू 3 ते 4 दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे। खुलताबाद ते वेरूळ मार्गावर असलेल्या चांगोबा घाट परिसरातील गट नंबर 144 मध्ये एक छोटा धबधबा असून या धबधबा कोसळण्याच्या जागेवर आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना गुराख्यांना दिसून आला। त्यांनी ही माहिती वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे यांच्या मार्फत
खुलताबाद पोलिसांना दिली। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्यासह बीट जमादार रमेश छत्रे, RS वारे, विजय गायकवाड, शेख जाकीर, यतीन कुलकर्णी, जगन्नाथ बळी, सामाजिक कार्यकर्ते मसिउद्दीन सौदागर हे घटनास्थळी दाखल झाले। सदर व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असता तो कुजलेल्या अवस्थेत होता। मृतदेह हलवणे कठीण असल्याने घटनास्थळीच या मृतदेहाचे वेरूळ प्राथमिक आरोग्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत तुपे यांनी शवविच्छेदन केले। या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रमेश छत्रे करीत आहेत। महावितरणाच्या लातूर परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर मोहन दिवटे लिखित जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे महावितरणाचे अध्यक्ष विजय सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले। डॉक्टर मोहन दिवटे यांनी लिहिलेले जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे हे पुस्तक मुक्तरंग प्रकाशन लातूर तर्फे प्रकाशित करण्यात आले असून सदर पुस्तकास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारताचे माजी गृहमंत्री व पंजाब राज्याचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रस्तावना आहे। यावेळी विजय सिंघल यांच्यासह संचालक संजय ताकसांडे, संचालक रवींद्र सावंत, संचालक भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक सतीश चव्हाण, मुख्य महाव्यवस्थापक भरत जाडकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांची उपस्थिती होती। क्रांती दिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। काल क्रांती दिनाचे औचित्य साधत नवभारत शिक्षण संस्था संचलित शिशु विकास केंद्र N9 व N8 शाळेत क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेतील यशश्री गायकवाड, प्रांजल म्हस्के, हर्षदा आढावे, हर्षाली आढावे या विद्यार्थ्यांनी क्रांती दिनानिमित्त विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा साकारल्या। तसेच भाषण देखील ऑनलाईन पद्धतीने सादर केले। शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता आंबेकर, अश्विनी पुजारी यांनी मार्गदर्शन केले, तर सीमा लोखंडे व ज्योती सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले। विधाटे यांनी आभार मानले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या माता सदस्या दीपाली आढावे यांची उपस्थिती होती। तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले। शिशु विकास केंद्र सुपारी हनुमान रोड शाळेत क्रांती दिन संपन्न झाला। नवभारत शिक्षण संस्था संचलित सुपारी हनुमान रोड येथील शिशु विकास केंद्र शाळेत प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली क्रांती दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। कुलकर्णी यांनी क्रांती दिनाबद्दल माहिती सांगितली, तर कळसकर मॅडम यांनी क्रांतिकारक यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता गतखने यांनी केले, तर क्रांती दिनाची माहिती संध्या सोळुंके यांनी सांगितली। साधना साबळे यांनी आभार मानले। गुंठेवारीच्या नवीन अधिनियमानुसार मालमत्ता नियमितीकरण करण्यासाठी मनपाने पाठविलेल्या दराला मान्यता मिळाली असून याबाबत मनपाचे संचालक जयंत खरवडकर यांनी एडियनशी बोलताना माहिती दिली। परवाच्या दिवशी माननीय प्रधान सचिवांनी महानगरपालिकेला सूचना केल्या की तुम्ही जे प्रस्तावित केलेले दर आहेत रेडी रेकनर प्रमाणे, रेडी रेकनर हा आधार मानून प्रशमन शुल्क आणि विकास आकार घेण्यासाठी दर निश्चित करण्याचा जो मूळ प्रस्ताव महापालिकेने पाठवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही आकारणी करावी। यावर माननीय प्रशासक अस्तिक कुमार पांडे साहेब यांनी एक बैठक घेतली आणि 9 वॉर्ड अभियंता आणि गुंठेवारी कक्ष या सर्वांना असे आदेशित केले की आता नवीन गुंठेवारी अधिनियमानुसार गुंठेवारीच्या संचिका दाखल करून घ्याव्यात आणि आता महानगरपालिकेने गुंठेवारीच्या संचिका दाखल करून घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे। औरंगाबाद शहरामध्ये जो गुंठेवारी म्हणजे अनधिकृत वसाहतींचा अत्यंत जटिल प्रश्न आहे तो आता या कायद्याच्या सुधारणेमध्ये निश्चितपणाने सुटू शकेल। राज्याचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब व माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी या विषयामध्ये मार्गदर्शन करून गुंठेवारी अधिनियमाला मंजुरी देण्यासाठी परिश्रम घेतले आणि महानगरपालिकेला एक योग्य संधी जणू काही वरदानच आम्हाला मिळालेलं आहे शासनाकडून आणि या शहराचा
आता या नवीन सुधारणेमुळे कायापालट होण्याची शक्यता आहे. नागरिकांना आपल्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की शासनाने जी सुवर्ण संधी आपल्याला दिलेली आहे त्याचा सर्व नागरिकांनी योग्य त्याची म्हणजे लाभ घ्यावा आणि स्वतःची ज्या अनधिकृत मालमत्ता आहेत त्याचं नियमितीकरण करून घ्यावं, जेणेकरून त्यांना स्वतःच्या वापरासाठी आणि भविष्यामध्ये त्यांच्या वारसांसाठी एक लीगल अशी कायदेशीर प्रॉपर्टी मिळेल. 20/30च्या भूखंडाला यापूर्वी गुंठेवारी नियमितीकरणासाठी अंदाजे 15,000 रुपयाची रक्कम भरावी लागत होती. आता 20 वर्षानंतर जे आम्ही दर निश्चिती केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे त्याला 35 ते 37,000 रुपयाचा त्याला निधी म्हणजे गुंठेवारी शुल्क जमा करावी लागते. तर या जो 20 वर्षाचा कालावधी लक्षात घेता आणि आजची विकास कामांना लागणाऱ्या खर्चाची रक्कम लक्षात घेता ही जी गुंठेवारी शुल्काची रक्कम आहे ती काही फार जास्ती नाही आहे. त्यामुळं असा एक काही लोकांना असं एक वाटतं आहे की या गुंठेवारी नियमितीकरणामध्ये फार मोठा खर्च लागणार आहे, परंतु निवासी मालमत्तांसाठी हा खर्च कमी आहे. सातारा देवळाई येथे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया व इतर साथरोगकरिता धडक मोहीम सुरू करण्यात आली असून सातारा देवळाई परिसरात कीटकनाशके, औषध फवारणी, आबेटिंग, धूर फवारणी करण्यात आली. सातारा देवळाई येथे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया व इतर साथरोगकरिता धडक मोहीम सुरू करण्यात आली असून अलोकनगर, नवरात्र सोसायटी, ऊर्जानगर, पृथ्वीराजनगर, प्रथमेश नगरी व परिसरात देवळाई परिसर तसेच अतिजोखमीच्या परिसरामध्ये कीटकनाशक औषध फवारणी, आबेटिंग, धूर फवारणी करण्यात आली. हस्तेपत्रिका वाटप, स्टिकर्स चिटकवणे व गप्पी मासे सोडण्यात आले. पावसाचे पाणी साचलेले मोठे खड्डे इत्यादींमध्ये प्रतिबंधक करून साचलेले पाणी उलटून टाका, पाण्याची टाकी, हौद, ड्रम झाकून कपड्याने बांधून ठेवा अशी जनजागृतीपर माहिती देऊन डास व अळी यांचे निवासस्थान नष्ट करण्यात आले. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या, जीवशास्त्रज्ञ डॉक्टर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी KB मोरे, मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख, दादाभाई, कीटक समारक श्रीपाद सुभेदार व फवारणी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. 11वी प्रवेशासाठीची CET रद्द, उच्च न्यायालयाचा निर्णय, विद्यार्थी व पालकांना दिलासा. कोरोनामुळे असंघटित पेंटर चित्रकारांना मोठा फटका, शासनाकडून निधीची मागणी. गुंठेवारीचे दर शासनाकडून निश्चित, मनपाकडून प्रस्ताव देण्याचे आवाहन. विविध मागण्यांसाठी कोलते टाकळी ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN.